दिनांक 6 फेब्रुवारी 2025 रोजी करंजगी तालुका जत येथे अबक बालिका हरविलेबाबत उमदी पोलीस ठाण्यास माहिती मिळाली होती। सदर घटनेच्या अनुषंगाने उमदी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व पोलीस ठाण्याकडील अंमलदार सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ सदर गावात गेल्यानंतर आरोपीस इसम नामे पांडुरंग सोमण्णा कळली वय वर्ष 45 राहणार करंजगी तालुका जत जिल्हा सांगली याचं वर्तन व हालचाल संशयित वाटल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचे घराची झडती घेतली असता क मुलीचा खून करून प्रेताची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने मृतदेह पोत्यात घालून आरोपीच्या राहत्या पत्र्याच्या घरातील लोखंडी पेटीत ठेवलेला मिळून आला। तात्काळ प्रभारी अधिकारी उमदी पोलीस ठाणे यांनी सदर घटनेबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविलं। तात्काळ माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रभारी अधिकारी उमदी पोलीस ठाणे यांना गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने सूचना देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केलं। तसेच गावात शांतता कमिटीची बैठक घेऊन लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केलं। सदर घटनास्थळाचा पंचनामा करून पीडित बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता मिरज शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला होता। शवविच्छेदन झाल्यानंतर पीडित बालिकेचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। सदर घटनेबाबत उमदी पोलीस ठाण्यास गुन्हा नंबर 26/2025 BNS कलम 103(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्ह्याचा तपास सुनील साळुंखे, उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग जत यांच्याकडे देण्यात आला। सदर गुन्ह्याचा तपास चांगल्या पद्धतीने करून आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा होईल यासाठी बारकाईने सर्व तपास करून मान्य न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात येईल। सदर गुन्हा हा मान्य न्यायालयात फास्ट ट्रॅक पद्धतीने चालवण्याबाबत मान्य न्यायालयास विनंती करण्यात येणार आहे। सदर गावात परिसरात सांगली पोलीस प्रशासनाकडून योग्य तो पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून करंजगी तालुका जत येथे झालेल्या घटनेच्या अनुषंगाने नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की कोणीही सदर घटनेबाबत चुकीची व दिशाभूल करणारी माहिती किंवा पोस्ट प्रसार माध्यमांवर किंवा सोशल मीडियावर प्रसारित करू नये। तसेच पीडितेच्या नावाची व ओळखीची गोपनीयता प्रसार माध्यम व नागरिकांनी उघड करू नयेत। पोलीस प्रशासनाने या घटनेचं गांभीर्य ओळखून तत्काळ प्रतिसाद देऊन आरोपी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला। काल दिनांक 6 फेब्रुवारी 2025 रोजी जत तालुक्यात करंजगी या गावामध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याचं दिसून आलं आहे। तर त्या दृष्टीनं पोलिसांनी तात्काळ त्या घटनेची माहिती मिळताच गावामध्ये जाऊन जो संशयित व्यक्ती आहे तो निष्पन्न केला। त्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी उमदी पोलीस स्टेशन इथे गुन्हा क्रमांक 26/25 हा दाखल करण्यात आलेला आहे। पीडित मुलगी आणि आरोपी हे दोघेही एकाच गावात राहणारे शेजारी आहेत आणि या घटनेचं गांभीर्य बघून तात्काळ आम्ही स्वतः त्याचबरोबर अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी हे सर्व घटनास्थळावर गेले आणि तपास त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे। आम्ही गावातही सर्व स्थानिक नागरिकांची, प्रतिष्ठित आणि जबाबदार लोकांची बैठकही घेतली। त्यामध्ये सगळ्यांची जी मागणी आहे की त्या ठिकाणी कायद्याची तरतूद आहे, आरोपीवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने त्याला कठोर शिक्षा मिळावी, त्यासाठी पोलीस विभाग पूर्ण प्रयत्न करणार आहे। आम्ही फास्ट ट्रॅकवर ही केस चालवण्यासाठी मान्य कोर्टालाही विनंती करू आणि लवकरात लवकर सर्व ठोस पुराव्यांवर आधारित दोषारोपपत्र मान्य कोर्टामध्ये आम्ही सादर करू।